रोज रोज लंचला काय खायचं असतं हे तर मोठा प्रश्न आहे. मला घरचंच खायचं असतं, घरचं पण चमचमीत खायचं असतं. सो मी नवीन नवीन काय ना काहीतरी ट्राय करत असते लंचला. सो ही जी माझी चूल आहे तर मला यूट्यूबला सगळ्यांना दाखवायची होती. सो मी लंचला जे काय बनवते ते मी यूट्यूबला टाकते. तसंच आज दुपारी मी लंचला बनवला होता कढी पकोडा आणि चावल, जे माझे बासमती फेवरेट आहे. त्यासाठी मी तांदूळ एकदम 4-5 वेळा मस्त धुवून घेतले आणि त्यांना ओपनमध्ये शिजवलेलं आहे. आणि ते पाणी मी अजिबात वाया नाही घालवत. ते पाणी मी स्टोअर करून ठेवते आणि माझ्या झाडांना घालते, कारण माझ्या झाडांची हालत थंडीमधून काही अशी होते. जर तुमच्याकडे काही उपाय असेल ना तर मला सांगा प्लीज, कारण हे झाडांना काय झालं याच्याबद्दल मला खूप टेन्शन येतं. झाडांना पाणी घालून झाल्याच्या नंतर मी भाजीला टाकले आणि त्याच्यानंतर मी तयारी केली आहे कढी बनवण्याची. तर कढी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बनवते आहे. ह्याच्या अगोदर मी नाही बनवली आहे कढी. माझ्या मम्मीने बऱ्याच वेळा बनवली, मी खाल्ली देखील आहे, पण मी स्वतः कधी नाही बनवली आहे कढी, कारण ती फाटते असं म्हणतात. बट म्हणून मी नाही बनवत. सर्वात आधी मी मिक्सरमध्ये टाकले आहे लसूणच्या 4-5 पाकळ्या, हिरवी मिरची, जिरा आणि थोडीशी साखर टाकून मी त्यांना ब्लेंड केलेलं आहे. दुसऱ्या साईडला मी एका डोपामध्ये घेतलेलं आहे दही, त्याला थोडंसं फेटलेलं आहे आणि गोवर्धनचं दही फार छान लागतं आहे. आणि त्यात 1-1.5 चमचा बेसन, थोडेसे घरातले बेसिक मसाले जसे की लाल तिखट, कलरवाला मिरची पावडर, हळद आणि माझं फेवरेट धनापूड आणि हे सगळं करून मिक्स केलेलं आहे. दुसऱ्या साईडला कढीला फोडणी देण्यासाठी मी घेतलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये सुकी लाल मिरची, थोडंसं मोहरी घातलेली आहे जी की मला अजिबात नाही आवडत, बट स्टील त्या कढीमध्ये टाकतात म्हणून मी टाकलेली आहे. आणि जे वॉटर मी टाकलं होतं ते टाकलं आहे. त्याच्यानंतर मी माझं दह्याचा घोल टाकला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि कंटिन्यू जोपर्यंत उघडी येत नाही तोपर्यंत मी हलवत राहिलेली आहे. आणि आता यात पकोडा टाकायचं म्हणून म्हटलं कोणता पकोडा टाकायचा. सो माझ्या मम्मीने माझ्याकडून खूप साऱ्या कोथिंबीर वड्या बनवून घेतली, त्याचा व्हिडिओ मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. मी त्याच फ्राय केल्या आणि त्याच मी कढीमध्ये टाकल्या. त्याच्यावरती थोडंसं गार्निश करण्यासाठी मी थोडंसं तूप घेतलं, कलरवाली मिरची पावडर टाकली आणि वरतून मस्त असा तडका दिलेला आहे. टेस्ट तर खूप छान येते, स्मोकी फ्लेवर पण येतो आणि दिसायला फार छान दिसतं. इथे मी थोडीशी प्लेटिंग करायचं ट्राय केलेलं आहे, कारण जर प्लेटिंग असेल तर खायला सुद्धा मजा येते. आधी ना मला असं वाटलं मी कायच करते, कोथिंबीर वडी मी कढीमध्ये कशाला टाकते, पण जेव्हा ती मी त्याच्यामध्ये टाकली आणि ती कढीमध्ये एकदम पूर्ण ऑब्झर्व करून घेतलं कोथिंबीर वडीने कढीचा फ्लेवर. सो त्यामुळे ना खायला पण एकदम बाप लागत होती. कधी कधी अशी वियर्ड कॉम्बिनेशन पण छान लागतं. तुम्ही ट्राय करा. थँक्यू.